माजी महापौर किशोर जामदार यांनी मिरजमध्ये घेतलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीच्या वेळी माजी नगरसेवक करण जामदार, माजी नगरसेवक अंकुश कोळेकर, ज्येष्ठ नेते चंद्रकांत हुलवान, ज्येष्ठ नेते नेताजी मामा सूर्यवंशी, हिंदू एकता आंदोलनाचे प्रकाश भोसले, परशुराम चोरगे, प्रशांत चव्हाण, युवा नेते राकेश कोळेकर, संजय रुपनर, अभिजित शिंदे, सचिन केरीपाळे, निखिल जमनीस यांच्यासहित विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मिरज पॅटर्न स्वार्थासाठी नव्हे तर विकासासाठी, तिन्ही शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला। माजी महापौर किशोरदादा जामदार, मिरज पॅटर्न हा स्वार्थासाठी नव्हे तर विकासासाठी काम करणारा पॅटर्न आहे। तिन्ही शहराच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे। तसेच यामध्ये मैनुद्दीन बागवान, डॉक्टर नरगिस सय्यद, युवा नेते आजमभाई काझी हे पण अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे। तसेच पूर्वी मोठ्या प्रमाणात निधी शहराच्या विकासासाठी उपलब्ध होत नव्हता, त्यामुळे विकास करण्यामध्ये अडचणी येत होत्या। मात्र आता कोट्यवधी रुपयाचा विकास निधी उपलब्ध होत असल्यामुळे शहराचा विकास करता येत आहे। सांगली, मिरज आणि कुपवाडी या शहरांचा जास्तीत जास्त विकास करण्याच्या साठीच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती माजी महापौर किशोरदादा जामदार यांनी दिली आहे। N24 मराठी न्यूजसाठी मिरजहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।